नमस्कार, मैं आनंद पांडे। आप देख रहे हैं रियल खबर। आपको दिखा दें कि मैं तो मीठी नदी में हूँ। मीठी नदी का साफ़ सफाई का दावा किया जा रहा है, लेकिन आप देख सकते हैं जिस तरह से मीठी नदी पे गाड़ और कचरे जमा हैं और उसको आज निकालने का काम किया जा रहा है। लेकिन कैसे निकाला जा रहा है, जो जलकुंभी है उनको खाली हटा दिया जा रहा है, लेकिन गाड़ वैसे ही पड़ी हुई है। गाड़ काटने का काम अभी तक शुरू नहीं हो पाया है। आप देख सकते हैं कि आज से साफ़ सफाई का काम शुरू हुआ है। मानसून नज़दीक है, मानसून आने वाला है। अगर इस तरह से साफ़ सफाई हुई तो मुंबई की तुम्बई होने में देर नहीं लगेगी। कैमरामैन सतीक के साथ आनंद पांडे, रियल खबर, मुंबई। साफ सफाई की पोल खोल। मुंबई के कुर्ला मीठी नदी पर आज साफ सफाई का काम शुरू हुआ है। आप तस्वीरों में देख सकते हैं कि अभी तक कचरा निकालने का काम ही शुरू हुआ है, लेकिन खाली मशीन जलकुंभी को खिलाकर छोड़ रही है। मिट्टी से भरा हुआ ये नाला अभी तक निकलने का काम शुरू नहीं हुआ। स्थायी विधायक दिलीप मामा लांटे स्थानीय विधायक आज मीठी नदी का दौरा करने वाले हैं। मानसून आ चुका है, लेकिन साफ सफाई का दावा करने वाली महानगर पालिका के सारे दावे पोल खोलते हुए नजर आ रहे हैं। अभी तक मुंबई की साफ सफाई नालों की नहीं हो पाई है। अगर इसी तरह से साफ सफाई हुई तो मुंबई की तुम्बई होने में देर नहीं लगेगी। और हर साल करोड़ों रुपए नाले साफ सफाई पर खर्च किए जाते हैं, लेकिन कभी ऐसा नहीं हुआ कि मुंबई में पानी नहीं भरा और मुंबई डूबी नहीं। आप देख सकते हैं कि जिस तरह से साफ सफाई हो रही है, या तस्वीर देखने के बाद आपको समझ में आ जाएगा कि ठेकेदार कैसे नालों की सफाई करते हैं। आइए देखते हैं तस्वीर। दरवर्षी क्रांतीनगरमध्ये पाणी साठतात, लोकांना त्रास होतो आणि दिलीप मामा लांडे स्थानिक आमदार आहेत, ते व्हिजिट करतात आणि लोकांना श्रेय देतो। आज स्वतः व्हिजिट करताय मिठी नदीवर। मामा, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरे आहे, साफसफाई किती टक्के झाली आहे? बीएमसी दावा करते आहे 70% 80% झाली आहे। तुम्ही काय सांगा, स्वतः व्हिजिट करताय? या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हे मिठी नदी साफ करणं गरजेचं होतं, परंतु ते झालेले नाहीये। तांत्रिक अडचणी काय असतील, प्रशासनाच्या अडचणी काय असतील, याच्याशी मला काय घेणं देणं नाहीये। परंतु 31 मे पर्यंत या मिठी नदीचा 80% 90% गाळ काढलेला असतो। हे आज मी आलो त्यावेळेस सांगत होते 75%। आता त्यांना मिठी नदीचे पात्र मोजून दाखवलं, सांगतात 66%। चीफ इंजिनियर आल्यावर सांगतील 50%, आणि एखाद्या अधिकाऱ्याच्या कानाखाली मारल्यावर सांगतील नाही ते 20% झालेलं आहे, 25% झालेलं आहे। त्यामुळे खरी परिस्थिती लोकांच्या समोर आहे। या ठिकाणी प्रशासनाने यावेळी त्यांची जिम्मेदारी पूर्ण केलेली नाहीये। या ठिकाणी हे जलपर्णी आहे, तीच अजून साफ झाले नाही, गाळ तर बाजूलाच राहिला। संपूर्ण मिठी नदीचा गाळ आपल्या समोर दिसतोय, हे भरलेलं आहे। या एअर इंडियाच्या एअरपोर्टच्या बाजूची भिंत, इकडे सर्व पाणी वाहत असतं, त्याच ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आत्ता कमीत कमी 3 ते 4 फूट उंचीचा गाळ तिकडे साचलेला आहे। मग हे पाणी जाणार कुठून? आणि म्हणून यावेळी प्रशासनाची जिम्मेदारी त्यांनी पार पाडलेली नाहीये। प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि याचा त्रास माझ्या क्रांतीनगरच्या लोकांना होणार आहे। जर लोकांच्या घरामध्ये पाणी गेला आणि पाणी साचला, त्याचा जबाबदार कोण आहे? प्रशासन आणि शासन? ही संपूर्ण जिम्मेदारी प्रशासनाची आहे। आणि जर का माझ्या एखाद्या क्रांतीनगरच्या घरात पाणी गेलं, एखाद्या माझ्या रहिवाशाला त्रास झाला, आशीर्वाद दात्याला त्रास झाला, तर त्याची जिम्मेदारी प्रशासनाची असेल। त्या माणसाला झालेला त्रास, तेवढाच त्रास प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिला जाईल। दरवर्षी तुम्ही व्हिजिट करता आणि साफसफाईच्या तुमच्या भागात मिठी नदीच्या दरवर्षी आजूबाजूचे शेजारी एरिया आहे त्याच्यामध्ये पाणी भरतात आणि लोकांना काढतात। लहान लहान मुलं असतात, साप बिच्छू त्यांच्या घरात जातात। आज तुम्ही स्वतः पाणी करताय आणि जर हा वर्षी पाणी साचला तर काय करणार आहे? मी आपल्याला सांगितलं की प्रशासनाची जिम्मेदारी आहे। आता आपण पाहिलं की आले मला सांगितलं 75%। थोडंसं कार्यकारी अभियंत्याला विचारलं, बाबा 75% म्हणजे काय असतं, टक्केवारी तुझ्याकडे ठेव, काय झाले काम ते सांग। ते 66% आले आणि थोडं पात्र मोजल्यानंतर दिसतं की 50% पण नाहीये। आता चीफ इंजिनियर आल्यावर की 25% सांगतोय का 0% सांगतोय हे पाहतो। चीफ इंजिनियर स्वतः साईडवरती बोलवलेलं आहे। माझ्याबरोबर डीएमसी मॅडम आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं। मॅडम, काय सांगाल, किती टक्के साफसफाई झाली? आता आमच्या स्टाफने जी सांगितली ओव्हरऑल मिठी नदीची ह्या पॉकेटमधली 75% झालेली आहे। आणि इथे हा जो सेपरेट छोटासा पॉकेट आहे तिकडे 66% झाली असं त्यांनी सांगितलं। आणि त्या पालीकडे आणि अलीकडे दोघांकडे मिठी नदीवर मोठ्या प्रमाणात गाळ आहे, ते कधी काढणार आहे? आणि आता काय ओहोटी चालू आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी पात्र खाली गेले बाबा काम बंद करणार आहे। हा हा त्याच्यामुळे ते सील दिसते साईडला आणि त्यांचं काम चालू आहे। ते म्हणतायत की 6-7 दिवसामध्ये। दिलीप मामा लांडे इथे आलेले आहेत, त्यांनी काम बंद करायला सांगितलं आहे लोकांना। काय सांगाल मामा, आता तुम्ही काम बंद करायला सांगताय? ज्याची जिम्मेदारी आहे
ते आमचे प्रमुख अभियंता. हे अधिकाऱ्यांना फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवायचं, ते पाठवलेले ते बघतील आणि स्वतः एसी मध्ये बसायचं आणि या ठिकाणी लोकांना उद्या पावसाचा त्रास होणार ते पाहायचं नाहीये आणि पर्याय नाही. मग आमच्या महाराष्ट्र शासनावरती बोट दाखवायचं, शासन असं आहे, शासन तसं आहे. जिम्मेदारी प्रशासनाची, महानगरपालिकेची आहे आणि त्यामुळं अधिकाऱ्यांनी हे काम केलं नाहीये. अधिकाऱ्यांची जिम्मेदारी आहे. मिठी नदीची पाहणी करण्यासाठी आलेला होता, मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीची स्थिती आहे, तुम्ही या ठिकाणी कामच बंद पाडलेलं आहे मिठी नदीचं. कधी हे काम आता सुरू करायला परवानगी देणार? मिठी नदी साफसफाई ही महानगरपालिका प्रशासनाची जिम्मेदारी आहे आणि जिम्मेदारी घेत असताना त्यांनी मला सांगितलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 30 किंवा 31 मेपर्यंत डेडलाईन आहे. आम्ही 31 मेपर्यंत संपूर्ण मिठी नदी स्वच्छ केली जाईल. परंतु या ठिकाणी आज 4 मे आहे. मी प्रशासनाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्यांची जिम्मेदारी त्या ठिकाणी पूर्ण केलेली नाही. आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 75% झालेलं आहे. थोडंसं त्यांना पाहणी केल्यानंतर सांगितलं 66% आहे आणि खरी परिस्थिती आहे तर 50% पण झालेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रमुख अभियंता असावा, प्रमुख अभियंत्याची जिम्मेदारी आहे. हे असताना सुद्धा प्रमुख अभियंता आलेला नाही आहे. कनिष्ठ अभियंत्यांना पाठवून कुठंतरी लोकांची दिशाभूल करायची, हे काम माझ्याकडे सहन केलं जाणार नाही. अनेक वर्षापूर्वी पण अनेक वेळा प्रशासनाला त्यांची जिम्मेदारी दाखवून दिलेली आहे आणि जर आमचं ऐकलं नाही तर आमच्यातला शिवसैनिक जागा होतो आणि आमच्या भाषेने आम्ही त्यांना सांगितलं जातं. तशाच पद्धतीने आता प्रमुख अभियंत्याला बोलवलेलं आहे. ही जिम्मेदारी त्यांनी जर पूर्ण नाही केली तर प्रमुख अभियंत्याची जिम्मेदारी काय आहे हे त्यांना दाखवून देणार आहे. आपण पाहिलं असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ आहे. हे पाणी पुढं जाणार नाही. आमच्या क्रांतीनगरमध्ये पाणी भरलं जाईल, गोरगरिबांच्या घरावर पाणी जाईल, गोरगरिबांची मुलं वाहून जातील. हे पाहणं मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय आणि अनेक वर्षापासून हे पाहत असताना महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगून अनेक गोरगरिबांना त्यांचं स्थलांतर करून दिलं. उर्वरित लोकांच्या घरात सुद्धा पाणी जाऊ शकतं. म्हणून प्रशासनाने जर ही जिम्मेदारी पूर्ण नाही केली तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे, सत्तेत असलो तरी, सत्ता आपली असली तरी, सरकार आपलं असलं तरी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनांचा आदर करून, लोकांबरोबर राहून रस्त्यावरती उतरून प्रशासनाला त्यांची जिम्मेदारी दाखवायचं काम शिवसैनिकाचं आहे. तो शिवसैनिक मी आहे. ते दाखवायचं काम चीफ इंजिनियरला केलं जाईल. नाही ऐकलं तर शिवसेनेच्या भाषेमध्ये या क्रांतीनगरचा आवाज त्यांच्या कानामध्ये पोहोचवला जाईल. जोपर्यंत चीफ इंजिनियर येत नाहीयेत, प्रमुख अभियंता येत नाहीयेत, तोपर्यंत काम बंद ठेवलेलं आहे. त्यांची जिम्मेदारी आहे. ते पाहत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही.